हॅलो, गुड मॉर्निंग. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आजची मॉर्निंग कशी आजीनतेच्या प्रेमाने ओसंडून वाहत होती. छान असा नाश्ता केला. काल एकादशी असल्यामुळे आज पुरणपोळ्याचा बेत होता. त्याचीच तयारी चालू होती. आणि आई नानाला सुट्टी असेल तर साईची ड्युटी असते आई नानाकडे आणि ते मस्त एन्जॉय करतात. मग काय मी पण रिलॅक्स होऊन घरातली काही कामे करते. मलाही राहिलेली पेंडिंग कामे ते त्यांना सुट्टी असेल तर करता येतात आणि रिलॅक्स फील होतं, कारण तो त्यांच्याकडे एन्जॉय करत असतो. आज साईची नवीन ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे पोटावरती पडणं. आज त्याला तेच करायचं होतं. त्यासाठी एक जण कंटिन्यू साईवर लक्षच देऊन होता. काय करणार, नाक दाबत होतं त्याचं म्हणून. आणि साईला स्वतःहून टर्न व्हायचं होतं आणि पोटावर पडायचं होतं, पण ते आज फर्स्ट डे आहे त्यामुळे त्याला काय ते पॉसिबल नव्हतं आणि त्याचा राग सगळा तो स्वतःचे केस ओढून काढत होता. असा हेल्पनं तो पोटावर पडायचा आणि खूप एन्जॉय करत होता हे. नंतर आईनं अंघोळ घातली, त्याला मालिश वगैरे करून. आज गुरुवार असल्यामुळे सगळ्यांना उपवास होता, त्यामुळे छान असा नैवेद्य दाखवून सगळ्यांना उपवास सोडला. आज सुट्टी होती म्हणून आईनं चिवडा केला आणि हे बघा कसं आजीनाथाचं कडलिंग चालू आहे. 2 दिवस सण असल्यामुळे थोडीशी धावपळ असल्यामुळे काय वाचायला झालं नाही. सो आज आई नानाला सुट्टी आहे म्हणून वाचायला घेतलं, पण त्यात साईला मध्ये यायचंच होतं. असं मांडीवरती बसून खेळायचंच होतं, तर वाचून घेतलं. आज मार्केट होतं, तिथून भाजीपाला आणला. असा होता आजचा दिवस. चलो.